प्रायोजक राम बंधू लोणचे, आता प्रत्येक जण जिंकेल। मातोश्रीवर गिरट्या घालणारा ड्रोन हे MMRDAचं पॉट टॅक्सी प्रकल्पाच्या सर्वेक्षणासाठी ड्रोनचा वापर। MMRDAचं स्पष्टीकरण तर सर्वेक्षणाची कल्पना रहिवाशांना का दिली नाही, आदित्य ठाकरेंचा थेट सवाल। काही वर्षांपूर्वी माझ्यावरती आरोप झाले, मात्र 15 वर्ष झाले तरी अद्याप काहीही समोर आलं नाही। पार्थ पवारांवरील आरोपांवरून अजित पवारांचा विरोधकांना टोला। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मूळ ओबीसींना प्राधान्य द्या, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत पवारांचे आदेश। तो जो राधाकृष्ण विखे पाटलाची गाडी फोडून ना, त्याला 1 लाखाचं बक्षीस मिळालंय। मी तर फोडणार होता भेटला तर। राधाकृष्ण विखे पाटलांची गाडी फोडेल त्याला 1 लाख रुपयांचं बक्षीस, प्रहारच्या बच्चू कडूंची थेट घोषणा। निवडणुकीआधी कल्याण डोंबिवलीत ठाकरेंना मोठा धक्का, जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रेंचा भाजपात प्रवेश। नंदुरबारमध्ये 50 विद्यार्थी असलेल्या स्कूल बसचा अपघात, बस 100 ते 150 फूट खोल दरीमध्ये कोसळली, 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू। सांगलीत देशातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत, एकनाथ शिंदेंची बैलगाडा शर्यतीला उपस्थिती, तर विजेत्याला मिळणार फॉर्च्युनर, थार आणि ट्रॅक्टर। आणि कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात दक्षिणायन किरणोत्सवाला सुरुवात, ढगांचा अडथळा नसल्यामुळे सूर्यकिरणांचा अंबाबाईच्या चरणांना स्पर्श। निवडणुकीआधी कल्याण डोंबिवलीमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलाय। शिवसेना युबीटी पक्षाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। कोणत्याही कमिटमेंटसाठी आलो नाही, सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश केला, माझी कोणावरही नाराजी नाही, असं वक्तव्य दीपेश म्हात्रेंनी केलं। महापालिका निवडणुकीपूर्वी अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं शरद पवारांच्या पक्षाला मोठा झटका दिला। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीत प्रवेश केला। अजित पवार यांच्या उपस्थितीत रहिमतपूर इथं पक्षप्रवेश झाला। पुण्यात शिवसेना आणि पतित पावन संघटनेची युती होणार आहे। पुण्यात दोन्ही संघटनांचा कार्यकर्ता मेळावा झाला, या मेळाव्यातून युतीची घोषणा करण्यात आली। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मूळ ओबीसी असलेल्या उमेदवारांना संधी द्या, कोर कमिटीच्या बैठकीत शरद पवारांनी पदाधिकारी आणि आमदार खासदारांना सूचना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर भाजपसोबत युती नको असाही पवारांनी पुनरुच्चार केला। मूळ ओबीसीला उमेदवारी द्यायची हा पवारांचा निर्णय अतिशय योग्य असल्याचं म्हणत विनोद पाटलांनी शरद पवारांचे आभार मानले। आमची लढाई कधीच राजकीय आरक्षणासाठी नव्हती, तर शैक्षणिक आरक्षणासाठी आमची लढाई आहे, असं विनोद पाटील म्हणाले। गोंदिया जिल्ह्यातील 2 नगरपरिषदा आणि 2 नगरपंचायतींसाठी निवडणूक होणार आहे, तर भंडाऱ्यामध्ये 4 नगरपरिषदांसाठी निवडणूक पार पडणार आहे। या दोन्ही जिल्ह्यांमध्ये भाजप स्वबळावर लढणार असल्याचं आमदार परिणय फुकेंनी स्पष्ट केलं। अमरावतीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे। खासदार अरविंद सावंत यांनी इच्छुक उमेदवारांची मुलाखत घेतली, दरम्यान कोणाला उमेदवारी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अंबरनाथमध्ये सेना भाजपमध्ये तणाव वाढलाय। शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांनी भाजपवर टीका केली। भाजपनं नगराध्यक्ष पदावर दावा सांगितल्यानं शिवसेना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। पाटणमध्ये महायुतीचा जो निर्णय होईल तोच निर्णय मेढ्यामध्ये होणार असल्याचं शंभूराज देसाईंनी म्हटलंय। शिवसेनेच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी हे वक्तव्य केलं, तर शिवसैनिकांचा अपमान केल्यास जशास तसं उत्तर देण्याचा इशाराही दिला। सिल्लोडमध्ये नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून मुलाखतीला सुरुवात झाली। 28 जागांसाठी 175 जणांनी मुलाखत दिली, दरम्यान कुणाला तिकीट मिळतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। 50 पैकी 50 जिल्हा परिषद आणि 4ही नगरपंचायतींवर आमचा भगवा फडकणार, असं राजन तेली म्हणाले। पार्टी सांगते म्हणून आम्ही तयारी करत असतो, युती झाली तर चांगलंच आहे, असं त्यांनी म्हटलंय। दरम्यान राणे युतीचे नेते आहेत, त्यांना बोलण्याचा अधिकार असल्याचंही ते म्हणाले।
पुणे जिल्ह्यातील भाजपच्या इच्छुक उमेदवारांची मुलाखत उद्या होणार आहे. पुणे जिल्ह्याचे निवडणूक प्रभारी मुरलीधर मोहोळ आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीत या मुलाखती होणार आहेत. यावेळी 14 नगर परिषदेमधील इच्छुक उमेदवार उपस्थित राहणार आहेत. काही ठिकाणी युती करू तर काही ठिकाणी स्वतंत्र लढणार असं मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलंय. आम्ही वेगळे लढलो तरी कटुता असणार नाही असंही त्यांनी म्हटलंय. दरम्यान याबाबत वरिष्ठ नेते चर्चा करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. सोलापूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेला भाजपनं धक्का दिलाय. तानाजी सावंतांचे बंधू शिवाजी सावंत भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. बुधवारी पक्षप्रवेश सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय. उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी भोळ्या भाबड्या चंद्रहार दादाला फसवलं. त्यांना निवडणुकीला उभं केलं आणि विशाल पाटलांना निवडून दिलं. आता चंद्रहार पाटलांना राज्यसभेवर वाजत गाजत घेऊन जाऊया असं वक्तव्य करत शहाजी बापू पाटलांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. आमच्या पैलवान गड्याचा नाद नाही करायचा. नाद केला तर एकच फाईट, वातावरण टाईट असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी चंद्रहार पाटलांचं कौतुक केलं. चंद्रहार पैलवान जरी असला तरी तो ऊसासारखा गोड आहे. रक्तदान शिबिर, गोवंश संरक्षण असे विविध सामाजिक उपक्रम चंद्रहार पाटील राबवतात असंही ते म्हणाले. मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचं वाहन फोडणाऱ्याला बच्चू कडूंनी 1 लाखाचं बक्षीस जाहीर केलं. राधाकृष्ण विखेंनी शेतकरी कर्जमाफीवरून केलेल्या वक्तव्यावरून बच्चू कडू यांनी ही घोषणा केली. बच्चू कडू चिथावणीखोर वक्तव्य करून कायदा सुव्यवस्था बिघडवत असल्याचा आरोप आमदार प्रवीण तायडेंनी केला. तर जेवढं वय कडूंचं आहे तेवढा अनुभव विखेंना असल्याचं म्हणत त्यांनी जोरदार टीका केली. निवडणूक आली की रोहित पवार आणि अंजली दमानी यांसारखे लोक सरकारवर टीका करत असतात असं वक्तव्य अमोल मिटकरींनी केलं. तर टीका करणारे रोहित पवार पूर्वी महायुतीमध्ये येण्याचा विचार करत होते असंही ते म्हणाले. माझं वक्तव्य शेतकऱ्यांसाठी नाही तर सोसायटीचं कर्ज काढून निवडणूक लढणाऱ्यांसाठीच आहे असं विखेंनी म्हटलंय. तर वक्तव्याचा विपर्यास केला जात असल्याचंही त्यांनी स्पष्टीकरण दिलं. तानाजी सावंतांना स्वतःचं प्रतिबिंब इतरांमध्ये पाहण्याची सवय आहे. राष्ट्रवादी सत्तेशिवाय राहू शकत नाही या वक्तव्यावरून जिल्हा कार्याध्यक्ष प्रवीण यादव यांनी सावंतांना उत्तर दिलं. पुणे प्रकरणामध्ये चौकशी सुरू आहे. चौकशी अंती सर्व बाहेर येईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. मुंडवा जमीन प्रकरणामध्ये आमचा 1 रुपयाचाही व्यवहार नाही, पण चुकीच्या आरोपांमुळे बदनामी होते असं अजित पवारांनी म्हटलंय. माझ्या राजकीय जीवनात मी कुठलीही चूक केली नाही. माझ्या हातून मी चुकीची गोष्ट होऊ देत नाही असं अजित पवार म्हणाले. निवडणुका जवळ आल्या की आमच्यावर आरोप केले जातात. 15 वर्षांपूर्वीही असेच आरोप केले. अद्याप काही समोर आलं नाही असं अजित पवारांनी म्हटलंय. नगराध्यक्ष इच्छुकांच्या मुलाखती मी घेणार. जय पवार बारामती नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरणार नाही असं अजित पवारांनी सांगितलंय. मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांचा राजीनामा घेण्याची मागणी लक्ष्मण हाकेंनी केली. राजीनामा न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशाराही हाकेंनी दिला. जुन्नरमधील शरद पवारांचे राष्ट्रवादीचे नेते सत्यशील शेरकर यांच्या निवासस्थानी कंपाऊंडच्या भिंतीवर उडी मारून बिबट्यानं आत प्रवेश केला. कंपाऊंड परिसराला इलेक्ट्रिक फेन्सिंग बनवण्यात आलं आहे. त्यातील विद्युत प्रवाहाची तीव्रता सुमारे 9000 DC वोल्ट इतकी आहे. तरीही बिबट्याला विजेचा झटका बसला नाही. तळेगाव दाभाडे ते उरुळी कांचन दरम्यान प्रस्तावित रेल्वे प्रकल्पाला शेतकऱ्यांनी विरोध केला. तातडीनं प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली. तर शेतकऱ्यांच्या भावना रेल्वे विभागापर्यंत पोहोचवण्याचं आश्वासन श्रीरंग बारणेंनी दिलं. पुण्याच्या पिंपरखेडमध्ये इथल्या महिलांनी गळ्यामध्ये टोकदार खिळे असलेले पट्टे घातले. बिबट्याच्या हल्ल्यातून वाचवण्यासाठी महिलांनी ही अनोखी शक्कल लढवली आहे. बुलढाण्यामध्ये इन्कम टॅक्स विभागानं शेकडो सरकारी कर्मचाऱ्यांना नोटीस बजावली आहे. तोतया सीए बनून विष्णू मुळेनं बोगस इन्कम टॅक्स रिटर्न भरलाय. त्यामुळे बोगस क्लेम केल्यानं सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार आहे. जळगावच्या चोपडा तालुक्यामध्ये शेती कामांसाठी मजूर मिळत नाहीयेत. यामुळे शेतकऱ्यांना फवारणीसाठी यंत्रणांचा वापर करावा लागतोय. रब्बी हंगामातील शेती कामांची लगबग सुरू झाली आहे. यावेळी अंतरवाली सराटीमध्ये सरपंचांच्या शेतात मनोज रांगेंनी ट्रॅक्टर चालवत मशागत केली. शेती कामांचा विसर पडू नये म्हणून मशागत केल्याचं जरांगे म्हणाले.
पुण्याच्या पिंपरी कावळ गावात बिबट्याचा बाबर आढळलाय. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. तातडीनं बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी वन विभागाकडे केली आहे. मुंबई पुणे महामार्गावर खंडाळा घाटातील बॅटरी हिल परिसरात दुचाकी चालकांनी जीवघेणा प्रवास केला. त्यामुळे इतर वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. तर टबाळखोर दुचाकी चालकांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. मनमाडमध्ये अतिवृष्टी आणि त्यानंतर आलेल्या पावसामुळे रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. तातडीनं रस्ता दुरुस्त करण्याची मागणीही करण्यात आली आहे. रत्नागिरीच्या मीरा गावात मासे पकडण्याच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. 150 स्पर्धकांनी यामध्ये सहभाग घेतला. यावेळी 300 ग्रॅमच्या वजनापेक्षा जास्त मासा पकडणारा स्पर्धक विजयी ठरला. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात आजपासून किरणोत्सवाला सुरुवात झाली आहे. आज सोनेरी सुवर्ण किरणांनी 5:05 मंदिरात प्रवेश केला. 5:42 सुवर्ण किरणं ही देवीच्या चरणांवर पडली. त्यानंतर मंदिरात देवीची आरती झाली. प्रक्षाळ पूजेनं कार्तिक यात्रेची सांगता करण्यात आली. गेल्या 15 दिवसांपासून विठुरायाच्या भक्तांना 24 तास दर्शन देतोय. तर त्यामुळं विठ्ठलाला आलेला शीण घालवण्यासाठी प्रक्षाळ पूजा करण्याची परंपरा आहे. दरम्यान लिंबू साखर देवाच्या सर्वांगाला लावून पंचामृत आणि गरम पाण्यानं विठ्ठल रुक्मिणी मातेला अभिषेक घालून प्रक्षाळ पूजा संपन्न झाली. देशातील सगळ्यात मोठ्या बैलगाडा शर्यतीचा थरार सांगलीत रंगलाय. विजेत्यांना 2 फॉर्च्युनर, 2 थार गाड्या, ट्रॅक्टर, बुलेट आणि 150 पेक्षा जास्त बाईक अशा पद्धतीनं बक्षिसांचं वाटप केलं जाणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या स्पर्धांमध्ये शिवसेनेनं आपली सर्व ताकद पणाला लावत बक्षिसांचा धुरळा उडवलाय. पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. प्रक्षाळ पूजेनिमित्त ही सजावट केल्याची माहिती पृथ्वीराज राऊत यांनी दिली. मनमाड शहर परिसरातील ख्रिश्चन बांधवांनी हंगामी सण साजरा केला. नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात हंगामी सण साजरा करण्याची गेल्या अनेक वर्षांची परंपरा आहे. हंगामी सणानिमित्त चर्चच्या आवारात वार्षिक बाजार भरवण्यात आला. बाजारामध्ये विविध वस्तूंचा लिलावही करण्यात आला. शिरोळमध्ये ऊस दरावरून संघर्ष सुरूच आहे. ऊस दरासाठी रास्ता रोको सुरूच आहे. आंदोलक आणि पोलिसांमध्ये वादही झाला. पोलीस आणि कारखाना समर्थकांनी आंदोलकांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला. हिंगोलीच्या औंढा नागनाथ शहरामध्ये मुंडेंच्या समर्थकांकडून धनंजय मुंडेंच्या फोटोला दुग्धाभिषेक घालण्यात आला. यावेळी जरांगेंविरोधात जोरदार घोषणाबाजी करत मुंडेंना बदनाम करण्याचं षडयंत्र सुरू आहे असा आरोप करण्यात आला. सोलापुरात प्राथमिक शिक्षक संघटनेनं मूक मोर्चा काढला. सोलापुरातील पाक चौक इथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. 5000 पेक्षा जास्त प्राथमिक शिक्षक या मोर्चामध्ये सहभागी झाले. शिक्षक पात्रता परीक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात पुनर्विचार याचिकेची मागणी करण्यात आली आहे. टीईटी सक्तीविरोधात शिक्षक संघटनांनी अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. सोसायटी स्थापन होऊन 2 वर्ष उलटली तरी बिल्डर रहिवाशांकडून दरमहा मनमानी शुल्क आकारतो. त्यामुळे खोणी क्राऊन तळोजा इथल्या रहिवाशांनी संताप व्यक्त केला. अन्यायकारक शुल्क वसुलीला विरोध करत रहिवाशांनी मूक मोर्चा काढला. 15 दिवसात तोडगा न निघाल्यास उपोषणाचा इशाराही दिला. अहिल्यानगरच्या पाथर्डीमध्ये धनंजय मुंडेंच्या समर्थकांनी आंदोलन केलं. यावेळी जरांगेंच्या आरोपांचा निषेध करण्यात आला. तर धनंजय मुंडेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालण्यात आला. छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्रीमध्ये सकल मराठा समाजानं धनंजय मुंडेंविरोधात आंदोलन केलं. धनंजय मुंडेंना अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. अमरावतीमध्ये टीईटी निर्णयाविरोधात शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. 1ली ते 8वी मधील सर्व शिक्षकांना टीईटी, सीटीईटी परीक्षा अनिवार्यतेला विरोध करण्यात आलाय. तातडीनं हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणीही करण्यात आली. सोलापूरच्या करमाळ बीट रोडवर उसानं भरलेला ट्रॅक्टर उलटला. या अपघातामध्ये चालकाचा मृत्यू झाला. मयूर क्षीरसागर नाव त्याचं असल्याची माहिती आहे. तर या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होतीये. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कारचा अपघात झाल्यानंतर आग लागली होती. पालघरमधील दापसरी सीमाशुल्क विभागाच्या तपासणी नाक्याजवळ शॉर्ट सर्किटमुळे धावत्या कारला आग लागली.
तर चालकाच्या प्रसंगावधानामुळे कारमधील 4ही प्रवासी सुखरूप आहेत.